मनोज जरांगेंचा जो ताफा आहे तो आता या वाशीच्या टोल नाक्याला पोहोचणार आहेत। हजारो गाड्या घेऊन ते सध्या मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि हा ताफा जो आहे तो पूर्णपणे आता काही मिनिटांमध्ये या ठिकाणी पोहोचणार आहेत। मनोज जरांगेंची अशी भूमिका आहे की प्रत्येक वेळेला जे आंदोलनाची परमिशन आहे ती मैदानाची परमिशन ही एक्सटेन्शन दिलं जातं, त्यामुळे आज एक दिवसाची जरी दिली असली तरी ही परमिशन जी आहे ती पुढे देखील कंटिन्यू केली जाईल आणि आम्ही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका आहे। ताफा आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलाय आणि पुढच्या काही क्षणांमध्ये मनोज जरांगे आपल्या संपूर्ण ताफ्यासह आझाद मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतील। हजारो गाड्या त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी देखील या ठिकाणी जोरदार करण्यात आलेली आहेत। मनोज जरांगेंच्या या ताफ्यासह माध्यमांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी ही मोठी टीम जी आहे ती आता मुंबईमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्थानिक पोलीस या ठिकाणी हजर आहेत, यासोबतच राज्य राखीव पोलीस दल आहे, यासोबतच शिखर कृती दलाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत। पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची ही खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि स्वागतासाठी काही क्षणांमध्ये या ठिकाणी मनोज जरांगे आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतं। मनोज जरांगेंची गाडी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते। काही क्षणांमध्ये मनोज जरांगे जे आहेत ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मनोज जरांगेंची गाडी आहेत, सध्या ते आराम करतायत। साधारणपणे अनेक तासांचा जो प्रवास आहे तो करून ही सर्व मंडळी पोहोचलेली आहेत। मनोज जरांगे मुंबईत दाखल झालेत, मुंबईच्या वेशीवर दाखल झालेत आणि पुढील अगदी 7 वाजेपर्यंत ही सर्व जी मंडळी आहे ती आपल्याला आझाद मैदानामध्ये जाताना पाहायला मिळणार आहे। मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार नाही, मुंबईत आम्ही पोहोचलोय आणि मुंबईतलं आझाद मैदान किती आम्हाला आडकाठी केली तरी आम्ही तिथून हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे। हजारो गाड्या सध्या मुंबईमध्ये पोहोचल्यात, हजारो अनुयायी त्यांच्या सोबत आहेत आणि ते आझाद मैदानामध्ये पुढच्या काही क्षणामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हजारो अनुयायी तुम्ही आले आहात तिथं। आम्ही सातारा राजधानीतून नवनाथ गायकवाड आलेलो आहोत। जरांगे साहेबांचा पूर्ण आमचा पाठिंबा आहे। आम्ही आता आझाद मैदानाकडे आम्ही अग्रक्रम करत आहे, मार्गक्रम आझाद मैदानाच्या दिशेने आम्ही चाललो अशा पद्धतीचं म्हणणं आहे। आपण पाहतोय श्रुती हजारो गाड्या या ठिकाणी आहेत, दिवसभर कंटिन्यू साधारणपणे 2 दिवस झालं ही सर्व मंडळी प्रवास करते आणि या प्रवासामुळे आता कुठेतरी मनोज जरांगे काही क्षण विश्रांती घेतात, मात्र आझाद मैदानाच्या दिशेने गाड्या थांबू देत नाहीयेत। आझाद मैदानाच्या दिशेने हा संपूर्ण जो ताफा आहे हा निघालेला आहे। साधारणपणे रात्री 1 ची जर आपण दृश्य पाहिली तळेगाव मध्ये तर हजारो अनुयायी जे आहेत ते रस्त्यावर होते आणि ते समोर पाहायला गेलं तर आता मुंबईच्या वाशी टोल नाक्याहून पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनोज जरांगे मुंबईत पोहोचलेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे हजारो अनुयायी देखील मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे। प्रत्येकाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांची जी छबी ती टिपायची आहे। फटाक्यांची आतिषबाजी जोरदार सुरू झाली आणि मनोज जरांगेंचं स्वागत जे आहे ते वाशीमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात येत आहे व समोर मोठा हार लावलेला आहे। हळूहळू गाड्या मुंबईत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, सोबत ॲम्ब्युलन्स आहेत, पोलीस गाड्या मोठ्या प्रमाणात आहेत, गावागावातून आलेल्या लोकांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि हळूहळू हा संपूर्ण जो ताफा आहे हा मुंबईमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मी कॅमेरामॅनला विनंती करतो की ही दृश्य मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातानाची ही सध्याची दृश्य आपण पाहावीत, कारण मनोज जरांगे मुंबईमध्ये पोहोचलेत, मुंबईच्या वेशीवर पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते आझाद मैदानात पोहोचणार आहेत। गाड्यांची मोठी रांग आहे, या गाड्यांची व्यवस्था जी आहे ती साधारणपणे कर्नाक बंदरच्या अलीकडेच करण्यात आलेली आहे, त्यामुळे तिथून पुढे केवळ 4-5 गाड्या मनोज जरांगेंसोबत जाणार आहेत। बाकी गाड्या ज्या आहेत त्या पोलीस अगोदरच थांबवणार आहेत आणि पोलिसांकडून सध्या सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचणी होऊ नयेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या वेशीवर आता मनोज जरांगे दादा पोहोचलेत, काय भावना आहे? मनोज जरांगे आता पोहोचले आहेत आणि आता दादाचं इथं स्वागत होईल, दादाचं स्वागत करून दादा मुंबईला जातील। किती वेळामध्ये तुम्ही मुंबईत पोहोचले? आम्ही अनेक अर्ध्या तासात मुंबईला पोहोचतो, 30 मिनिटांमध्ये। पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण आझाद मैदानात पोहोचणार आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया कार्यकर्ते या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू आता मार्गक्रमण मुंबईच्या दिशेने ही सर्व मंडळी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हजारोंचा ताफा जो आहे तो त्यांच्या सोबत आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आंदोलकांच्या
वतीने या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये मनोज जरांगेंचा ताफा पोहोचलाय आणि पुढच्या काही क्षणांमध्ये ते आझाद मैदानामध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रुती, हो निलेश, आपण बघतोय प्रचंड उत्साहाने आणि प्रचंड ऊर्जेने हे सगळे मराठा बांधव इथे एकवटलेले आहेत मनोज जरांगेंचं स्वागत करण्यासाठी आणि आता ते मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावर दाखवतोय आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह सुद्धा आपल्याला दिसतोय। पण ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करणं आणि एकूणच कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी आज पोलिसांसमोर देखील मोठं आवाहन असेल। काय सुविधा करण्यात आल्या आहेत पोलिसांकडून आणि कशा प्रकारचा बंदोबस्त असेल? परंडा तालुका कुंभेचा आम्ही महाराष्ट्राचं आरक्षण भेटण्यासाठी 50% आतलं ओबीसीतनं हे साठी आलोय। आम्ही जरांगे पाटलाच्या साथ खंबीर साथ आहे त्यांच्या मागे। एका दिवसाची परमिशन दिली आंदोलनाला, परमिशन त्यांनी तरी साथ आम्ही किती दिवस त्यांची साथ राहणार आहे इथं कंटिन्यू तुम्ही त्यांच्यासोबत येत आहे? कंटिन्यू पहिले आंतरवाली असू बुम असू कुठे बी असू छोट्या मोठ्या बैठका असू कुठे बी आम्ही त्यांच्या संकट आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे। मनोज जरांगेंसोबत आंतरवालीपासून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदान सोडणार नाही अशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची फौज जी आहे ती या ठिकाणी आहे, पोलीस प्रशासन देखील आहे आणि मनोज जरांगेंचा जो ताफा आहे तो आता हळूहळू मुंबईच्या दिशेने सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी स्वागतासाठी भव्य तयारी केलेली आहे। नवी मुंबईच्या वतीनं मनोज जरांगेंचं हे स्वागत होत आहे आणि स्वागतानंतर मनोज जरांगे पुढे मुंबईत जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। वेगवेगळ्या चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि मनोज जरांगेंशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला जातोय। मनोज जरांगे ते आराम करतायत, मात्र काही क्षणांमध्ये ते मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर आपली पुढची भूमिका जी आहे ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करतील आणि कशा पद्धतीनं पुढचं दिवसभराचं नियोजन असणार आहे किंवा कशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी आपल्याला घेतील तोच आम्हाला मान्य असेल अशा पद्धतीची भूमिका ही आंदोलकांची आहे आणि मनोज जरांगे देखील काही क्षणांमध्ये आपली जी भूमिका आहे ती मांडताना आपल्याला पाहायला मिळतील। श्रुती, हो निलेश, कार्यकर्त्यांकडून मोठी घोषणाबाजी केली जाते आणि हे सगळे आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि ते प्रचंड उत्साहाने आणि ऊर्जेनं मनोज जरांगेंना समर्थन देताना आपण बघतोय। वाशीत आता हे मनोज जरांगे आणि त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा दाखल झालेले आहेत। इथून पुढे आझाद मैदानाकडे जाण्याचा त्यांचा मार्ग कसा असेल? तर ही दृश्य आपण वाशीतून बघतोय। सध्या मनोज जरांगे हे मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहेत। प्रचंड कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा उत्साह देखील आहे। आणि आता आपण थेट जाऊया आझाद मैदानात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आझाद मैदानातून आपल्याला या आंदोलनासंदर्भातले अपडेट्स देतील। वेदांत, आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या स्वागताची तयारी कशा प्रकारे करण्यात येते आणि एकूणच तिथली परिस्थिती सध्या काय आहे? श्रुती, पहाटेपासून हे सगळे आंदोलक आपल्याला आझाद मैदान त्यासोबतच आझाद मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। मराठवाड्यातून त्यासोबत विदर्भातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळेजण आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे। आणि संपूर्ण आपण बघतोय CSMTचा परिसर, आता इथे सगळे कार्यकर्ते आंदोलक एकत्र येऊन आझाद मैदान इथे जाणार आहेत। क्षमता 5000ची आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय लवकरात लवकर आपल्याला आझाद मैदानच्या आतमध्ये येता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे। काही अटी शर्ती आहेत, 5000 लोकच आतमध्ये जाणार असं म्हटलं जात आहे। स्वागत केलं जाणार जरांगे पाटील यांचं जेव्हा इथे येतात? हो, स्वागत केलं जाणार। कुठून आलाय तुम्ही? नाशिक। तुम्ही? परभणीहून। कधी आला इथे, कधी पोहोचला? काल आलो काल। बरं, मग आझाद मैदानावर किती वाजल्यापासून? आताच आलो। अच्छा, तुम्ही कुठून आलाय? बारामतीवरून। बारामती। हा, आणि 5 वाजता पोहोचलो मैदानावर। 5 वाजता। 4 आम्ही आलो मुंबईत। जरांगे पाटील येत आहेत, वाशीपर्यंत पोहोचलेत। इथे कशा प्रकारे आता स्वागत होणार, कसं नियोजन? मोठ्या प्रमाणात स्वागत त्यांचं दादांचं होणार, मोठ्या प्रमाणात। आरक्षणाचा लढा आहे, अजूनही सरकारने आरक्षण दिले पण त्यांची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण मिळावं। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणारच नाही। एका दिवसाची परवानगी आहे। एका दिवसाचे असले काय 2 दिवसाचे असले काय, आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत, काही झालं तरी हटणार नाहीत। हा, आणि बीडवरून आलो। आम्ही परभणीहून आलेलो आहे आणि माझ्यासोबत
501 जण आम्ही गावातून घेऊन आलो, 501 जण. आणि यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आमच्या भविष्यातील मुलांसाठी जर सर्व समाजाला बाकीचे आरक्षण मिळत असेल, आम्ही मराठा होऊन आम्ही जातीचं चूक केली का? सरकारला आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की यावेळेस आम्ही गावाकडे जाणार तर आरक्षण घेऊनच जाणार, नाही तर यावेळेस आरक्षण जर नाही मिळालं तर आमचे मृतदेह मुंबईतच मरताल. आमचं भविष्य काय आहे ते ग्रामीण भागातील लोक बाकीचे पाहून घेतात. पण सरकारला एक कणकणीचा इशारा आहे की यावेळेस आरक्षण दिलं नाही. आम्ही सुद्धा बीजेपीचे आहोत, आम्ही सुद्धा काम केलेलं आहे, पण आमच्या सरकारमध्ये आम्ही असून सरकार आम्हाला आरक्षण देत नाही. संघाचं काम आम्ही सुद्धा करतोय. RSSचा मी सुद्धा कार्यकर्ता आहे. मी स्वतः RSSचा तालुका कार्यवाहक म्हणून काम करतोय परभणीचा. पण आम्हाला एकच सरकारकडून अपेक्षा आहे, फक्त सरकारने आम्हाला लवकरात लवकर मराठा समाजांना जे जरांगे पाटील बोलतायत त्याप्रमाणे आरक्षण द्यावं, नाही तर आम्ही आमची कब्र इथेच मरणार आणि आम्ही गावाकडे जाणार नाहीत. मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा हा सगळा खटला प्रलंबित आहे. ते असताना मग पुढची जी भूमिका आहे सरकारची, ती पुढे सरकार भूमिका घेऊ शकत नाही. मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, सरकार ज्यावेळेस फडणवीस साहेब म्हणतात की ज्यावेळेस उद्धवजी सरकार होतं त्यावेळेस फडणवीस साहेबांचे स्वतःचे शब्द आहेत, त्याची रेकॉर्ड आहे माझ्याकडे, की फडणवीस साहेब स्वतः बोलतात की आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे, आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे, पण राज्य टाळाटाळ करतंय. हा आता आम्हाला एकच फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे आणि आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय. आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय याच्यासाठीच की पाटील जे म्हणतात ते बरोबर आहे आणि आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांकडे एकच हात जोडून विनंती करतोय की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं. एकच विनंती आहे, एक मराठा. आपण बघतोय गर्दी कशा प्रकारे होतीये आणि टप्प्याटप्प्यानं ही गर्दी आझाद मैदानाकडे येणार आहे आणि त्यामुळे सगळे आंदोलक आक्रमक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या हालतीत ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. बारामती असेल, परभणी असेल, बीड असेल, राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव इथे आलेला आहे आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत, सरकारकडनं लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण परिसर श्रुती आपण बघतोय, टप्प्याटप्प्यानं हे सगळे कार्यकर्ते आझाद मैदानाकडे येत आहेत. जरी अटी शर्ती असल्या, 5,000 लोकांची अनुमती तिथे असली तरी दुसरं ग्राउंड जे आहे ते दुसरं ग्राउंड सुद्धा खुलं केलं जाईल असं नक्कीच वेदांत. त्यामुळे आपण बघतोय प्रचंड घोषणाबाजी सध्या होते आणि मनोज जरांगे आता हे मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहेत, वाशीत दाखल झालेले आहेत आणि अगदी काही थोड्या वेळातच ते आता आझाद मैदानावर सुद्धा पोहोचतील. या संदर्भातले अपडेट्स आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचेच आहेत. तुर्तास धन्यवाद आपल्या दोघांचेही, तुम्ही या संदर्भातले अपडेट्स दिलेत त्यासाठी. आणि आता एक छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा. मुंबईतील